मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचं पाप भाजप सरकारनं केलंय अशी टीका काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी केली आहे। तर धर्माच्या आधारे आरक्षण देऊ शकत नाही असं कोर्टाचाच आदेश असल्याचं मंत्री बावनकुळे म्हणालेत। सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आरक्षणासाठीचा लढा आम्ही सुरूच ठेवणार असा इशारा त्यानंतर इम्तियाज जलील यांनी दिलाय। 2014 साली जी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार असताना मागासलेल्या पणाच्या आधारावर 5% आरक्षण मुस्लिम समाजातील मागासलेल्या विविध समाजाला जो आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता त्या निर्णयाला रद्द करण्याचा पाप या भारतीय जनता पक्षाची सरकारने काल केलेला आहे। त्याची आम्ही निंदा करतोय, त्याचा आम्ही विरोध करतोय। प्रश्न का उपस्थित झाला आहे? कोर्टाचे आदेश आहे की आपण धर्माच्या नावावर आरक्षण देऊ शकत नाही। मग आरक्षणात ज्या ज्या गोष्टी दिल्या असतील त्या कोर्टाच्या आदेशानुसार कमी केल्या पाहिजे। सरकारचा निर्णय नाही हा। धर्माच्या आधारावर कुणाला आरक्षण देता येत नाही हा कोर्टाचा निकाल आहे। त्या निकालावरनं त्या ठिकाणी आता सरकार पुढे जात आहे। सरकार काही आकश करत नाहीये। सुप्रीम कोर्टाचा जो कोर्टाचा निकाल आहे त्या कोर्टाच्या निकालावर तुम्हाला पुढे जावं लागेल आणि सरकार त्यानुसार कारवाई करतं। मला वाटतं कोर्टाच्या निकालावर केली आहे। त्यांना असं वाटत आहे की आता आपण 5% रिझर्वेशन कॅन्सल केलेलं आहे। मुस्लिम समाज आता रस्त्यावर तो पकोडीची दुकानं लावणार आहे, ऑटो रिक्षा चालवणार आहे, याच्यासाठीच आपल्याला हे समाज पाहिजे। तसं होणार नाही आहे। मुस्लिम समाजही आता खूप हुशार झालेला आहे। आम्ही आमच्या वतीने प्रयत्न करू। तुम्ही तुमच्या रिझर्वेशन द्या नाही द्या, आमची लढा जे आहे ते लढा आम्ही सुरू ठेवणार आहे।